वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। कुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 146 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार पाडलाय। आज आपण 147 क्रमांकाच्या ओव्यांच्या पुढील विवेचन करणार आहोत, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला मनुष्य शरीरावर पूर्णपणे नियंत्रण ठेवून आत्मनिग्रह करून आत्मनिष्ठ राहून ईश्वर साधना करणारा अर्थात कर्म साधना करणारा, स्वधर्माचं पालन करणारा आणि या उलट पूर्णपणे शरीरामध्ये आसक्त राहून साधन मार्ग बाजूला ठेवणारा, या दोघांचंही वर्णन भगवंत करताना दिसत आहेत। आणि हे करताना या दोघांच्याही वर्णनाच्या वेळी जो पुरुष आत्म्याच्या ठिकाणी रत झालेला आहे, आत्मस्वरूपामध्ये तृप्त झालेला आहे, तो कोणत्याही प्रकारचं कर्तव्य त्याला उरत नाही। याचं वर्णन करताना माऊली पुढं म्हणतायत, जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्यो देखाय झाला, म्हणून संजय सांडव सहजे सांडवला कर्मसंगा। अर्थात कारण जो आत्मज्ञानाने संतुष्ट होऊन कृतकार्य झालेला असतो, म्हणून सहजच तो कर्मबंधापासून सुटलेला असतो। अर्थात कर्म का करावं याचं स्वरूप आपण अनेकदा बघितलंय की भगवान परमात्म्यानं ही सृष्टी नियमितपणे चालावी याच्याकरता आणि त्याला स्वतःला काही लीला कराव्याशा वाटला याकरता त्यानं ही सगळी सृष्टी निर्माण केली आणि आपणच वेगवेगळ्या रूपांमध्ये नटायचं, आपणच वेगवेगळ्या रूपांमध्ये क्रीडा करायची असं ठरवून त्यानं या सगळ्या सृष्टीची निर्मिती उत्पत्ती केली। आणि या सृष्टीची उत्पत्ती झाल्यानंतर सर्व जीवांनी त्यांना वाटून दिलेलं काम करावं अशी भगवंताची इच्छा होती। परंतु काही लोक भगवंतानं दिलेलं काम सोडून इतर गोष्टीमध्ये रमतात, पण जे भगवंताच्या या कार्याला ज्यांनी नीटपणे समजून घेतलेलं आहे आणि हे कर्म करताना कोणत्याही प्रकारची आसक्ती ठेवायची नाही आहे, ही भावना ज्याला कळलेली आहे, तो कसा जगतो त्याचं वर्णन इथं माऊलींनी केलंय। जे तो आत्मबोधे तोषला, जो शरीरांवर पूर्णपणे नियंत्रण प्रस्थापित करून आत्मबोधापर्यंत आत्मज्ञानापर्यंत पोहोचलाय, त्याला आपोआपच आनंद मिळतो, सुख समाधान शांती मिळते आणि त्यामुळं तो तोषला, तो आपोआपच आनंदित होतो। ही सगळी सृष्टी कशी आहे? लहान मुलं ज्याप्रमाणे खेळ खेळतात तशी ही सृष्टी आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा सगळ्या गोपाळांना सोबत घेऊन खेळ खेळायचे। हा खेळ म्हणजे भगवान परमात्मा जो आहे त्या मूळ परमात्म्याच्या मनातल्या वृत्तीचं ते प्रतिकात्मक रूप होतं। लहान मुलं जो खेळ खेळतात तो खेळ सुद्धा त्या परमात्म्याच्या मानसिकतेचं एक प्रतिकात्मक रूप आहे, एक दृश्यमान असं रूप आहे। आपण म्हणतो की लहान मुलं ही देवासारखी असतात, मुलं म्हणजे देवाघरची फुलं, मुलांमध्ये देवत्व असतं, परमात्म स्वरूप असतात ते, असं आपण म्हणतो। असं म्हणण्यामागचं कारण काय? असं म्हणण्यामागचं महत्त्वाचं कारण हे आहे की जसा परमात्मा असतो तशी मुलं असतात। माणसाचं संबंध जीवन म्हणजे सगळ्या सृष्टीकर्माचं संक्षिप्त रूप आहे। संबंध ब्रह्मांड जन्माला आलं, जन्माला आल्यापासून ब्रह्मांड संपेपर्यंत ब्रह्मांडामध्ये ज्या वेगवेगळ्या स्थितीगती होत असतात तशाच स्थितीगती माणसाच्या जीवनातही होत असतात। माणसाचा जन्माचा कालावधी म्हणजे या ब्रह्मांडाच्या जन्माच्या वेळची परिस्थिती
आणि जेव्हा आपण जन्माला आलो तेव्हाची आपली मानसिकता म्हणजे परमात्म्याची मानसिकता, ब्रह्मतत्वाची मानसिकता. लहान मुलाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची काम भावना नसते किंवा कार्य करायची भावना नसते. कार्य ते करत असलं तरी त्या कार्यामागं काहीतरी मिळवावं हा त्याचा हेतू नसतो. याचा अर्थ मूल क्रिया करत नाही, कर्म करत नाही असं नाही. मूल हातपाय हलवतं, हसतं, रडतं, पण त्याच्या हसण्या रडण्यामध्ये एक प्रकारची परिपूर्णता आहे, एक प्रकारचा मोकळेपणा आहे, एक प्रकारचा निरागसपणा आहे, एक प्रकारची शुद्धता आहे, एक प्रकारचं पावित्र्य आहे त्याच्या हसण्यात, बोलण्यात, रडण्यात, सगळ्या गोष्टी. मूल जेव्हा हसतं तेव्हा ते फक्त हसतं, ते रडतं तेव्हा ते फक्त रडतं, पण ते रडण्यालाही चिकटत नाही, हसण्यालाही चिकटत नाही. एक विशिष्ट वेळ आहे, त्या वेळेमध्ये त्या क्रियेची गरज आहे, ती क्रिया केली, तो विषय सुटला. लहान मूल रडतं, भूक लागली म्हणून रडतं, त्याला दूध दिलं शांत बसतं. त्याचं जी रडण्याची क्रिया त्यानं केलेली होती ती क्रिया संपली. हसतं, हसताना मध्येच त्याचा भाव बदलला की ते वेगळ्या भावावर जातं, तेव्हा ते हसलेला भाव विसरतं. लहान मूल कधीही वर्तमानात जगत नाही किंवा भविष्यात जगत नाही, भूतकाळात जगत नाही किंवा भविष्य काळात जगत नाही, ते फक्त वर्तमान काळात जगतं. परमात्मा ही केवळ वर्तमान. परमात्म्याचा काळ कोणता असं विचारलं तर फक्त वर्तमान काळ. ईश्वराचं रूप म्हणजे वर्तमान काळ, कारण त्याला भूतकाळही नाही, त्याला भविष्य काळही नाही, त्याला फक्त वर्तमान काळ आहे. वर्तमान काळ सुद्धा आपण सापेक्ष पद्धतीनं म्हणतो. लहान मुलाचं जगणं सुद्धा वर्तमान काळात असतं, त्या क्षणापुरतं ते असतं. त्याचं हसणं, त्याचं रडणं त्या क्षणापुरतं असतं आणि त्या क्षणामध्ये तो त्याचा परिपूर्णपणे आनंद घेतो, त्या भावनेला तो परिपूर्णपणे जगतो. आणि तेच मूल हळूहळू भूतकाळ जमा करायला लागतं, भूतकाळ साठवायला लागतं. तसं तसं त्याच्यामध्ये विकार उत्पन्न व्हायला लागतात. त्याचं निरागसपण, त्याचं पावित्र्य, त्याची शुद्धता हळूहळू बाधित व्हायला लागते. या सगळ्यापासून तो दूर व्हायला लागतो आणि मग तिथून विकाराला, कामनांना, इच्छांना, वासनांना सुरुवात होते. भगवंतानं सुद्धा ही सृष्टी निर्माण केली तेव्हा या निरागस भावातूनच केली. त्या निरागस भावानंच ही सृष्टी उत्पन्न झाली. त्या निरागस भावालाच जपावं असा उपदेश ब्रह्मदेवानं सगळ्या प्रजाजनांना केला. पण ही निरागसता, हे पावित्र्य, ही शुद्धता नंतरच्या विषय वासनांमध्ये कुठंतरी हरवून जाते आणि इंद्रिय निग्रह महत्वाचा ठरतो. लहान मूल जसं एका वेगळ्या तृप्तीमध्ये जगत असतं, एका आत्मानंदाच्या अवस्थेत ते असतं. कारण स्थूल शरीराचा त्याग करून सूक्ष्म शरीराचा दीर्घकाळ त्याला सहवास लाभलेला असतो. सूक्ष्म रूपाच्या अस्तित्वात ते बराच काळ जिवंत असतं, वावरत असतं. आणि नंतर ते जेव्हा पुन्हा स्थूल शरीरात येतं तेव्हा काही काळ त्याच्यातलं जे चैतन्य आहे ते स्वाभाविकपणे जगायला लागतं. त्याची ती स्वाभाविकता बाहेर येते, ते बालपण असतं. आणि ते बालपण पुन्हा प्राप्त करणं म्हणजे मोक्ष. ज्याला वयाच्या कोणत्याही अवस्थेत, कोणत्याही वयात ती निरागसता प्राप्त करून घेता आली, तो देव झाला. संत म्हणजे कोण? तर जे बाल रूप आहेत, लहान मुलासारखे जे आहेत, त्यांना संत म्हणावं. येशूंचं खूप सुंदर वाक्य आहे की देवाच्या जगात फक्त लहान मुलांनाच प्रवेश आहे. लहान मुलांनाच प्रवेश आहे असं म्हणण्यामागचं कारण काय येशूंचं? लहान मुलांसारखे जे झाले त्यांनाच ईश्वराच्या जगात प्रवेश आहे. तुकोबाराय सुद्धा म्हणतात,
लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, किंवा नीचपण बरवे देवा नलगे कुणाचाही हेवा. लहानपण चांगलं आहे कारण त्यात कुणाचा हेवा नसतो, कुणाचा द्वेष नसतो, माझा तुझा हा भाव नसतो. लहान मूल फक्त असतं निरागसतेचं, पावित्र्याचं, शुद्धतेचं, आनंदाचं, स्वच्छंदतेचं, परिपूर्णतेचं, जीवनाचा परिपूर्ण आनंद घेण्याचं ते एक रूप असतं. संत महात्मे जेव्हा आत्मबोधाला उपलब्ध होतात तेव्हा ते पुन्हा लहान मुलासारखेच होतात. आणि जो लहान मुलासारखा झाला म्हणजेच तो आत्मबोध युक्त झाला. आत्मबोधानं तो संतोषला. जे तो आत्मबोधे तोषला, तो आत्मबोधानं तोषलेला आहे, परिपक्व झालेला आहे, परिपूर्ण झालेला आहे, सुदृढ आणि सशक्त झालेला आहे. तरी कृतकार्यो देखे झाला, तर त्याचं जे कर्म आहे ते कृतकर्म झालेलं आहे. एखादं फूल देवाच्या गळ्यात पडावं, सुकून जावं, तो हार काढला तरी त्या फुलांमध्ये एक समाधानाची भावना आहे, कृतज्ञतेची, कृतार्थाची भावना आहे. कृतकार्य हा शब्द त्याच अर्थानं माऊलींनी वापरलाय. कृतकार्य, एक फूल उमगलं, जास्तीत जास्त ते जे करू शकतं ते त्यानं केलं. एखादं फूल चांगल्यात चांगलं काम काय करू शकतं, तर देवाच्या गळ्यात किंवा देवाच्या पायावर जाऊन पडणं. याच्यापेक्षा फुलाला आणखी काय श्रेष्ठ अवस्था प्राप्त करून घेता येईल. फूल उमगलं, देवाच्या गळ्यात गेलं आणि मग सुकलं, तर त्याला सुकल्याचं दुःख नाही, त्याला या गोष्टीची तृप्ती आहे की मी जेवढा वेळ उमलत होतो, माझ्यामध्ये जेवढा वेळ सत्व तत्व होतं, तेवढा वेळ जे चांगलं करता आलं मला ते माझ्याकडून घडलं, मी केलं म्हणून झालं असंही फूल म्हणत नाही. कारण फूल स्वतःहून देवाच्या गळ्यात पायावर जाऊ शकत नाही, कुणीतरी त्याला न्यावं लागतं. अगदी तीच भावना इंद्रिय निग्रह करून आत्मबोधापर्यंत पोहोचलेल्या त्या महात्म्याच्या मनात असते की मी जन्माला आलो, मला स्थूल शरीर मिळालं, या स्थूल शरीरातल्या या चैतन्यानं हे स्थूल शरीर देवानं लावून दिलेल्या कामामध्ये झिजलं. देवानं जे कृतकर्म मला लावून दिलेलं होतं, जो स्वधर्म माझ्यासाठी सांगितलेला होता, तो स्वधर्म पूर्ण करण्यात माझं आयुष्य गेलं, माझ्या आयुष्याचं निर्माल्य झालं. म्हणून कृतकार्य दैखे झाला, त्याच्या आयुष्याचं कृतकार्य झालं. आणि म्हणून सहजे सांडवला कर्मसंगा, आणि म्हणून आपोआपच तो त्याचा जो कर्मसंग आहे, कर्माची संगती आहे, ती आपोआप सांडवली, सुटली, त्यातून तो मुक्त झाला. बघा, कर्मापासून पळणं वेगळं आणि कर्मापासून मुक्त होणं वेगळं. पुन्हा मी तेच उदाहरण देईल. एसटी मध्ये असलेला वाहक जो आहे, कंडक्टर जो आहे, तो पैसे जमा करतो, पैसे त्याच्या जवळ आहेत, पण पैशाचा मोह त्याला नाही, हे पैसे माझे आहेत ही भावना त्याला नाही, म्हणून त्या पैशाला तो चिकटलेला नाही. त्याला माहिती आहे हा पैसा माझा नाही, हा आगारात नेऊन जमा करायचा आहे. या भावनेमुळं पैसे आले काय आणि पैसे दिले काय, देता नाही आपल्याकडून काहीतरी हिरावून घेतलं जात आहे, आपल्यातलं काहीतरी कमी होतं ही भावना नाही, येता नाही आपल्यात काहीतरी येतं ही त्याची भावना नाही, घेता नाही जे मिळतंय त्याच्यापासून तो अलिप्त आहे, देता नाही जे देतोय त्याच्यापासून तो अलिप्त आहे. फक्त एक जबाबदारी होती ते सांभाळण्याची. याचा अर्थ असा नाही की त्याच्याजवळ पैसा आहे त्याच्याकडे तो लक्ष देणार, जीवापाड जपावं लागेल त्याला पैशाला. भलेही त्या पैशावर त्याचा मोह नाही, ममत्व नाही, पण तो ते पैसे तितकेच जपतो जेवढं स्वतःच्या प्राणाला जपतो. कारण हिशोब द्यायचा आहे. एकदाचा कर्माचा हिशोब पुढे गेला की मग संपलं. आणि त्या वाहकाला याही गोष्टीची चिंता नाही की किती पैसे जमा झाले, कमी जमा झाले की जास्त जमा झाले, पेट्रोलही निघाले की नाही याची त्याला भीती नाही. ती भीती प्रायव्हेट गाडीवाल्यांना, प्रायव्हेट वाहकाला भीती.
ते पैसे जितके गोळा झालेत, पेट्रोलचं बाकीचं सगळं जाऊन उरलेलं त्याच्यातून माझा पगार निघणार, त्याला चिंता आहे. सकाम कर्माचं ते उदाहरण आहे. प्रायव्हेट वाहनातला कंडक्टर म्हणा, त्याला भीती आहे पैसे गोळा करण्याची. सरकारी कर्मचाऱ्याला तीही चिंता नाही. पैसे जास्त जमा झाले किंवा कमी जमा झाले, कमी जमा झाले म्हणून दुःख नाही, जास्त जमा झाले म्हणून आनंद नाही, पण कामात कसूरही करायचा नाही. याचा अर्थ असा नाही की पैसे जमा नाही होणार तर आपलं काय बिघडलं म्हणून पॅसेंजरच घ्यायचे नाहीत किंवा गाडीच थांबवायची नाही जागेवर, मग तो भ्रष्टाचारी. प्रामाणिकपणे काम करतोय. गाडी व्यवस्थित जागी थांबली पाहिजे, अपंगांना आत घेतलं पाहिजे, महिलांना राखीव जागेत बसवलं पाहिजे, योग्य तिकीट घेतलं पाहिजे, सुटे पैसे परत दिले पाहिजेत, योग्य जागी प्रत्येकाला सोडलं पाहिजे, पैसे घेतले पाहिजेत, समोर जमा करेपर्यंत पैसे सांभाळले पाहिजेत, पण त्या पैशाचा मोह नाही. आणि जे काही जमा झालेले पैसे सोडतानाही कोणताही मोह त्या पैशाचा नाही. असा जो कर्म करतो, कर्म करण्यामागे ज्याची अशी भावना आहे तो करतोय, पण त्या करण्यामध्ये लोभ नाही, मोह नाही, यातून मला काही मिळावं ही भावना नाही, पण काम चुकारपणा पण नाही. प्रामाणिकपणे तो कर्म करतोय आणि हे कर्म केल्यामुळे त्याला आपोआपच कर्मसंघाचा त्याग त्याच्याकडून घडणार आहे. ज्याच्यात तो रमतोय त्याच्यापासून तो आपोआपच अलिप्त राहणार आहे. अलिप्त कमळ जळी जैसे, माऊलींनीच दिलेलं उदाहरण. कमळ चिखलात राहतं पण चिखल स्वतःला लागू देत नाही. त्या पद्धतीनं तो कर्मामध्ये राहूनही त्यानं कर्माचा त्याग केलेला असतो. कोणत्याही क्षणी तो ते सोडून जायला तयार असतो. कंडक्टरला सांगितलं ही गाडी सोड, आता तू दुसऱ्या गाडीत जा, त्याला काही चिंता नाही. ना त्याला गाडीचा मोह आहे, ना त्याला मध्ये बसलेल्या पॅसेंजरचा मोह आहे. निर्मोही आहे तो कोणत्याही बसमध्ये. ठीक आहे, आता या गाडीला सोडायची, गाडी सोडली. तृप्त आत्मा कोण आहे? आत्मबोधे तोषलेला कोण आहे? ज्याला आत्ता या क्षणाला जो मरायला तयार आहे, आत्ता या क्षणाला यम आलाय आणि म्हणतोय चल तुझी जाण्याची वेळ आली, आणि ज्याला एक क्षण सुद्धा वाटत नाही की मी थांबावं, ठीक आहे वेळ आली ना मी तयार आहे यायला, असं आतून ज्याच्या आवाजाला समजावं तो आत्मबोधे तोषला. कारण येणार तर तो अचानकच आहे. प्रत्येकाला आपला प्रवास कुठंतरी सोडायचा आहे, हे शरीर कुठंतरी सोडायचं आहे, पण ते सोडताना जो एकही क्षणाचा विलंब न करता हे शरीर सोडायला तयार झालाय, म्हणायचं तो आत्मबोधे तोषला, तो त्या अवस्थेला प्राप्त झाला. आणि म्हणून आपोआपच त्याच्याकडून कर्माचा त्याग झाला. कर्म करत करत तो कर्माचा त्याग करतोय. त्याचं कर्म करणं हेच कर्मत्यागाचं लक्षण आहे. कारण तो कशातच लिप्त झालेला नाहीये, फक्त करायचंय म्हणून तो काम करतोय. एकदा त्याचं बोलवणं आलं की तितक्याच आनंदानं तो निघून जाणार, जितक्या आनंदानं त्या काम करण्यात तो रमलेला होता. पुढं भगवान कृष्ण परमात्मा म्हणतायत 18व्या श्लोकामध्ये बघा, नैव तस्य कृतेनार्थो नाकृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थ व्यपाश्रयः. अर्थात ह्या आत्मदृष्टी पुरुषाला कर्म करण्यापासून काही लाभ होत नाही किंवा न करण्याने काही तोटा होत नाही. कारण कोणत्याही प्राण्याशी त्याचा कोणत्याही प्रकारचा स्वार्थाचा संबंध राहिलेला नसतो. तो आत्मबोध प्राप्त झालेला, आत्मबोधानं तृप्त झालेला, इंद्रियांवरती पूर्णपणे निग्रह प्रस्थापित केलेला जो जीवात्मा असतो, त्या जीवात्म्याचं माऊली वर्णन करतायत. माऊली काय म्हणतायत बघा, तृप्ती झाली जैशी साधने सरती अपैसी देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. अर्थात ज्याप्रमाणे पोट भरतात साधने आपोआप थांबतात, त्याप्रमाणे आत्मतृप्ती झाल्याने कर्म उरतच नाही. माणसाला भूक लागली, प्रचंड भूक लागली. भूक लागली की माणूस त्याला आवडणारे पदार्थ मिळतील याची काळजी घेतो. नाही मिळाले तर जे मिळेल ते खातो. पण एकदा त्याचं पोट भरलं
की मग त्याचं अन्नावर मन राहत नाही, अन्नावर मोह राहत नाही. आधी अन्न नाही मिळालं तर जीव जाईल अशी परिस्थिती, आणि तेच अन्न मुबलक पडू नये, पण पोट भरलंय, मग बाकीच्या गोष्टीची गरज वाटत नाही. तृप्ती झाली जैशी साधने सरती आपैसी. तृप्ती झाली, पोट भरलं की साधना आपोआप संपतात. लग्नाचा समारंभ आहे, मेहनत करून मंडप आणलाय, 20,000 एक तास, 10,000 तास असं मंडपाचं भाडं वगैरे, खुर्च्या लावल्यात, सगळं लावलंय, मेहनतीनं लावलंय. जेवणाचं सगळं लावलंय, मेहनतीनं लावलंय. स्टेज सजवलाय, फुलं लावली आहेत, ताडपत्रे अंथरल्यात, कार्पेट टाकलंय, खुर्च्या टाका, सगळं सजवलंय. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर नवरा नवरी किंवा आयोजक किंवा नवरी नवरदेवाचे आई वडील असं नाही म्हणत एवढा खर्च करून मंडप टाकलाय, आता नका काढू, टाकलाय तर राहू द्या, एवढी चांगली फुलं सजवली तर राहू द्या तशीच नाही. साध्य झालं की साधनं संपुष्टात आली तरी खंत वाटत नाही माणसाला. शर्ट वापरून झिजला, फेकून देताना, टाकून देताना मोह होत नाही. चप्पल, कोणतीही वस्तू जेव्हा वापरून परिपूर्णपणे तिचा आनंद घेतला, वापरलं तिला आणि मग टाकलं की दुःख होत नाही. साध्य प्राप्त झालं त्या साधनाद्वारा की ते सोडायला माणूस मोह करत नाही. गावाला जायचंय, गाडीत बसलाय, आधी गाडीत बसण्याचा प्रचंड मोह असतो. पॅसेंजर, मुंबईकरांना हे उदाहरण चांगलं माहिती आहे. लोकल पकडायची, 1 मिनिटही लोकल हुकली नाही पाहिजे, जोर जोरात पळत पळत माणूस धावतो. प्रचंड मोह आहे त्यावेळी त्या लोकलला पकडायचा. मेहनत करून, मारामारी करून, लोटालोटी करून, 4 लोकांबरोबर शिव्या खायच्या, शिव्या द्यायच्या, असं करून शिरला लोकलमध्ये. एवढा प्रयत्न करून मी लोकलमध्ये शिरलो म्हणून उतरताना मोह ठेवेल का तो? एवढ्या मेहनतीनं मध्ये बसलोय तर आता मध्येच बसून राहतो असं म्हणेल का? नाही. त्याचं मुक्कामाचं ठिकाण आलं की तितक्याच निर्मोही मनानं तो लोकल सोडतो. खूप मेहनतीनं किंवा आता जागा भेटली, आम्ही चर्चगेटून निघालेली लोक, जर एखाद्या वेळी जागा नाही भेटली तर उभं राहून यायला लागते, ताटकळत यायला लागते. बोईसरला आलं की आम्हाला जागा मिळते. बोईसरला लोक बरेच उतरतात. वानगावला येईपर्यंत जवळपास गाडी रिकामी असते. पण असं म्हणता येत नाही आता पूर्ण गाडी रिकामी आहे तर डहाणूला जाऊन येतो, पुढच्या स्टेशनला जाऊन येतो. नाही, ती भावनाही मनात येत नाही. साधन साध्याच्या प्राप्तीसाठी आहे. साध्य प्राप्त झालं की साधनाचा मोह आपोआप निघून जातो. तृप्ती झाली या जैशी साधने सरती आपैशी. सहजपणे, स्वाभाविकपणे साधनाच्या प्राप्तीनंतर साधनं सरतात. तसं मनुष्य शरीराचं साध्य काय? तर आत्मतत्व साध्य करणं, माझं मूळ रूप साध्य करणं. ते एकदा प्राप्त झालं की मग शरीराचा मोह कशाला ठेवायचा? या जीवनाचा तरी मोह कशाला ठेवायचा? कोणत्याही गोष्टीचा मोह कशाला ठेवायचा? तृप्ती झाली जैशी साधने सरती आपैसी. जेवण करून झालं की जे काही उरलं सुरलंय ते कचऱ्यात टाकायला लागतं, कारण त्याचं काम झालंय ना. ताटाचं काम झालं, जे काही भाजी आणली होती त्या भाजीचं काम झालं, चाकूचं काम झालं, सगळं धुवून परत ठेवून द्या. तृप्ती झाली जैशी साधने सरती आपैशी. देखय आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. तसं ज्याला आत्मतुष्टी मिळाली त्याला कर्मामध्ये रस वाटत नाही. एक करायची कर्म म्हणून तो करतो. जबवरी अर्जुना तो बोधू भेटे ना मना तवची यया साधना भजावे लागे. अर्थात अर्जुना, जोपर्यंत ते आत्मज्ञान अंतःकरणाला झाले नाही तोपर्यंत साधनांचा खटाटोप केलाच पाहिजे.